नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर इथे मी, ईशा आणि शिवम आम्ही बँकेत चाललो आहे आणि आम्हाला माझी एक फ्रेंड पण जॉईन करणार आहे पुढे। तर शिवमचा दिवाळीच्या नंतरचा फर्स्ट डे होता स्कूलचा, पण तो काही गेला नाही। तर इथे आम्ही झेरॉक्स काढल्या आणि बँकेत आलो आणि बँकेचं काम झाल्यावर ईशा आणि शिवम घरी गेले आणि मी आणि माझी फ्रेंड आम्ही दुसऱ्या बँकेत गेलो। तर त्या बँकेत तिचं काम होतं, आम्ही तिचं काम केलं आणि मग घरी आलो। घरी आल्यावर मग मी भात टाकला, कारण डाळ आणि भाजी होती। मग इथे शिवम खेळत होता, नंतर तो TV बघायला लागला आणि जेवणानंतर ईशा अशीच फिरत होती अंगणात। नंतर मी माझं एक पेंटिंग काढली। जर तुम्हाला माझी पेंटिंग बघायची असेल तर माझ्या आर्ट अँड सोल्स चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन किंवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की दाखवेल। तर इथे मम्मी आणि बाबा शेणव्याला गेलेले। तर शेणव्याच्या घराचं टाईल्स फ्लोअरिंगचं वगैरे काम चालू आहे। तर इथे एवढं झालं आहे, ते काम 2-3 दिवसात होईल आता पूर्ण। ही लादी पॅसेजमध्ये आहे आणि किचनमध्ये आहे। हे किचन आहे। आणि समोर दिसतंय ते हॉल आहे आणि इथे बाथरूम आहे। इथे बाथरूमचे टाईल्स आणि फ्लोअरिंग सगळं काम कंप्लीट झाले। रात्री आम्ही इकडे आमच्या अंगणात शेकोटे पेटवलेले, तर इथे आम्ही सगळे बसलोय शेकत। तर कालचा ब्लॉग मी आज पण इथेच कंटिन्यू करते। तर सकाळ झाली आहे, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ते कपडे प्लीज इग्नोर करा। तर मी इथे अभ्यासाला बसते आणि माझी अभ्यासाची तयारी झालेली आहे। इथे मी अभ्यासाला बसते सकाळी आणि हा माझा स्टडी टेबल पण आहे आणि प्लस तो माझा बोर्ड पण आहे की जे मी त्याच्यावर सम्स वगैरे माझे सॉल्व करते। तर आज मला शिवमला शाळेत घेऊन पण जायचं आहे, कारण आप्पा नाही आहेत। तर मग मला आणि ईशाला ते काम करायचं आहे। तर मी 7 ते 9 अभ्यास केला आणि मग नंतर क्लासला गेले। क्लासवरून मी 10 वाजता घरी आले आणि नाश्ता वगैरे करून मी परत अभ्यासाला बसले। तर इथे शिवमला शाळेत जायचं नाही आहे, तर त्याची नाटकं चालू आहेत, पण आम्ही त्याला खूप कन्व्हिन्स केलं आणि तो शेवटी शाळेत गेला। एकदम खुश झाला शाळेत गेल्यावर आणि इथे तो संध्याकाळी घरी आला, ईशा गेलेली घ्यायला। मग आम्ही जेवलो आणि मग सगळं आवरलं आणि झोपलं। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।